अरे 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 चालू झालाय व्हिडिओ. हो, सॉरी 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 त्याचं काय आहे, मिनिमम एफर्ट्स मॅक्सिमम रिझल्ट कशातून मिळत असेल? अर्थात तुम्ही आम्ही जे सतत स्क्रोल करत असतो त्या या रील्समधनं. आता या रील्समध्ये कसलं आलंय राजकारण असं तुम्ही म्हणाल, पण बॉस इथेच तर सगळा गेम आहे. नेकी कर सोशल मीडिया पे डाल असं मी नाही तर अख्खी दुनिया बोलते. अशा वेळी पॉलिटिक्स याला अपवाद कसा? शिवाय यात मोदी आणि त्यांची टीम किती माहीर आहे हे 2014 पासूनच आपण बघत आलेलो आहोत. आता त्यात भर पडली आहे रील्सची. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण रील्सच्या किंबहुना कंटेंट क्रिएटर्सच्या मदतीने मोदींनी तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्लॅन यशस्वी करून दाखवलाय, तेही अगदी निवडणुकीच्या तोंडावर. तरुण मतदारांना आकर्षित करणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं ही किमया मोदींनी करून दाखवली आहे, आणि तेही मिनिमम एफर्ट्स घेत आणि मॅक्सिमम रिझल्ट मिळवत. हा मास्टर स्ट्रोक आहे की नाही हे तुम्ही ठरवा, पण त्याचा रिझल्ट मोदींना किती आणि कसा मिळालेला आहे हे थेट आकडेवारीतनं आता बघूया. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स. कंटेंट क्रिएटर्स किंवा ज्यांना सध्याच्या जमान्यात इन्फ्लुएन्सर्स असं म्हटलं जातं, त्यांना सोबत घेऊन नरेंद्र मोदी यांनी तरुणांपर्यंत पोहोचण्याचा एक प्लॅन आखला होता. त्यांनी एक अवॉर्ड सुरू केला. या अवॉर्डला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. हा सगळा खाटाटोप मोदींच्या टीमने अवघ्या 19 दिवसात यशस्वी करून दाखवलाय. ज्यात 1.5 लाखापेक्षा जास्त कंटेंट क्रिएटर्सनी भाग घेतला, त्यातल्या अगदी मोजक्या म्हणजे 23 जणांना विजेते म्हणून घोषित करण्यात आलं. या 23 जणांना मोदींच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवही उपस्थित होते. आता या सगळ्यातून मोदींनी काय मिळवलं ते समजून घेऊया, तेही अगदी स्टेप बाय स्टेप. तत्पूर्वी 4 बेसिक प्रश्न आणि त्यांची उत्तरं. 8 मार्च 2024 या दिवशी एक अवॉर्ड फंक्शन झालं. नवी दिल्लीतल्या भारत मंडपममध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला देण्यात आलेलं नाव होतं नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड सोहळा. विजेते ठरवण्यासाठी अवॉर्ड वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विभागले गेले होते. कंटेंट क्रिएटर्सकडून एंट्री मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर लोकांकडूनच मतं घेण्यात आली. शिवाय ज्युरी प्रोसेसही होती. असे 3 वेगवेगळे फिल्टर लावून 1.5 लाखापेक्षा जास्त कंटेंट क्रिएटर्समधनं 23 जणांना विजेते म्हणून घोषित करण्यात आलं. आता तुम्हाला कॉन्सेप्ट कळली. आता या कॉन्सेप्टमधून मोदींनी काय मिळवलं, ते किती लोकांपर्यंत पोहोचले, एवढा सगळा अट्टहास करून नेमकं काय साध्य झालं, त्याचा डेटा तर आणखी भारी आहे. तो कसा, त्याची उत्तरं आता देतो. नॅशनल क्रिएटर्स अवॉर्डमधून मोदींना रीच किती मिळाला, म्हणजे सोप्या भाषेत ते किती जणांपर्यंत पोहोचले, याचं गणित मांडायचं असेल तर आपण तुर्तास फक्त विजेत्यांचा फॉलोअर्स वर्ग बघू. असं का, तर सुरुवातीला सांगितल्यानुसार नेकी कर सोशल मीडिया पे डाल या तत्वानुसार तुम्हाला एखादा पुरस्कार मिळाला आणि त्याबद्दलचा व्हिडिओ किंवा फोटो तुम्हा सोशल मीडियावर पोस्ट केला नाही तर नवल. म्हणूनच ज्या विजेत्यांचा गौरव करण्यात आला त्या 23 जणांपैकी काहींनी विजयी झाल्याचे फोटो टाकलेत तर काहींनी व्हिडिओ टाकलेत. पण या सगळ्यात त्यांच्या पुरस्कार मिळण्यासोबतच आणखी एक गोष्ट पोहोचली, ती म्हणजे मोदी, तेही पुरस्कार देताना. तुम्ही म्हणाल यात मोदी दिसल्यानं काय फरक पडतो, तर त्याचं उत्तरही देणार आहोत. पण त्याआधी जरा 23 जणांचा रीच किती आहे हे कळलं तर मोदी दिसल्यानं काय फरक पडतो हेही आपसूक कळेल. जे 23 जण जिंकले त्यांचा इन्स्टा आणि यूट्यूब रीच तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. इन्स्टावर 5 कोटीपेक्षा जास्त फॉलोअर्स तर 13 कोटींपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स असं या 23 जणांचं मिळून आहे असं डेटा सांगतोय. आणि त्या पुढचा नंबर गेम पहा. तर पुरस्कार मिळालेल्यांनी ज्या पोस्ट आपल्या अकाउंट्सवर शेअर केल्यात त्याला मिळालेली व्ह्यूवरशिप किती होती हे सांगणारा हा डेटा. म्हणजेच काय, तर या कंटेंट क्रिएटर्सच्या माध्यमातून मोदींनी इन्स्टावर 24 कोटीपेक्षा जास्त आणि यूट्यूबवर 1 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळवलेत. बरं, हा डेटा वाढतोय कारण व्हिडिओची व्ह्यूवरशिप आणखी वाढत जाते. त्यामुळे यावरून असं म्हणता येईल की फक्त विजेत्यांनी केलेल्या पोस्टवरून मोदींनी 25 कोटीपेक्षा जास्त जणांपर्यंत पोहोचण्याचा नुसता प्रयत्न नाही केला तर यशस्वीपणे पोहोचून दाखवलं. आता आपण जो डेटा पाहिला हा अवॉर्ड झाल्यानंतरच्या अवघ्या 24 तासातला आहे. त्यात झपाट्याने वाढ होते. या सगळ्याशिवाय MyGov या भारत सरकारच्या इन्स्टा हँडलवरूनही या अवॉर्डचे व्हिडिओ किंवा कार्ड शेअर करण्यात आले. त्याला मिळालेली व्ह्यूवरशिप ही 16 कोटीपेक्षा जास्त आहे. शिवाय ती देखील झपाट्याने वाढते. याशिवाय आणखी एक डेटा बघूया. तुम्हाला वाटेल हे करून मोदींना काय फायदा होणार आहे, या अवॉर्डमुळे त्यांना मतं मिळणार आहेत का, वगैरे वगैरे. हे सगळं ठीक आहे, हे प्रश्न असू शकतीलच. पण एक गोष्ट यातून क्लिअर होते, मिनिमम एफर्ट आणि मॅक्झिमम रिझल्ट देणाऱ्या रील्सचा फायदा कसा करून घ्यायचा हे भाजपला कळलंय.
यातून मोदींना मतं मिळतील की नाही हा नंतरचा मुद्दा, पण तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी यूट्यूबपेक्षाही इन्स्टासारख्या प्लॅटफॉर्मचा वापर मोदींनी स्ट्रॅटेजिकली केल्याचं दिसतंय. कंटेंट क्रिएटर अवॉर्ड ये तो सिर्फ झाकी है, असली पिक्चर तो अभी बाकी है. निवडणुकीच्या तोंडावर कंटेंट क्रिएट करणाऱ्यांना पुरस्कार देऊन त्यांच्याशी बोलून मोदींनी आपल्याला हवा तो संदेश तर दिलाच, पण ज्या क्रिएटर्सचा स्वतःचा असा फॅनबेस आहे त्यांच्यापर्यंतही पोहोचण्याची किमया मोदींनी या निमित्ताने करून दाखवली. बरं, हे मोदी पहिल्यांदाच करतायत का? ॲब्सोल्युटली नॉट. रिश्ता वही सोच नाही या तत्वाप्रमाणे बदललेल्या प्लॅटफॉर्मवर जाऊन तरुणाईपर्यंत पोहोचण्याचा मोदींचा प्रयत्न दिसतोय. हे थोडं आणखी उदाहरणासही स्पष्ट करूया. अर्थात त्यासाठी एक कॉन्क्रीट उदाहरण आपल्याकडे आहे. राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचाही इव्हेंट सोशल मीडियावरून यथासांग साजरा करण्यात आला होता. त्याची ही आकडेवारी. यूपी सरकारकडून त्यासाठी कंटेंट क्रिएटर्सचा वापरही करण्यात आलेला आहे. शिवाय त्यांच्या संचालन मंत्रालयाला 25 लाखांचं बजेटही देण्यात आलेलं. बहुतांश कंटेंट क्रिएटर्ससोबत कोलॅबही करण्यात आलेलं होतं. हर्षवर्धन पटेल नावाचा एक इन्फ्लुएन्सर आहे. त्याचं युजरनेमच त्याने अयोध्यावाले ठेवलेलं. 2020 पासून हर्ष त्याच्या अकाउंटवरून राम मंदिराचं काम कुठवर आलं, त्याचे अपडेट्स काय, अशी प्रत्येक टप्प्यावरची माहिती देत होता. त्याच्याकडे 2.3 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि राम मंदिराच्या त्याच्या पोस्टला 6 लाखापेक्षा जास्त लाईक्स आहेत. असे आणखीही असतील. कदाचित तुम्हाला हर्षवर्धन पटेलपेक्षा इतरही अनेक माहिती असू शकतात, पण हर्ष हा एक त्या सगळ्यांचं प्रातिनिधिक उदाहरण आहे. शिवाय वेगवेगळ्या सेलिब्रिटींना राम मंदिरावर केलेल्या पोस्टचा रीच किती होता, शेअर्स किती होते, हा डेटाही फार बोलका आहे. एनिवे, आता जरा ही पण आकडेवारी बघा. हॅशटॅग राम वापरून 1,61,00,000 अधिक पोस्ट. हॅशटॅग राम मंदिर अयोध्या या हॅशटॅग खाली 16 लाखांहून अधिक लोकांकडून पोस्टिंग. हॅशटॅग अयोध्या वापरून 45 लाखांहून जास्त पोस्ट. हॅशटॅग अयोध्या राम मंदिर, हॅशटॅग अयोध्या राम मंदिर निर्माण, हॅशटॅग जय श्रीराम हे हॅशटॅगही मोठ्या प्रमाणात वापरण्यात आले. या हॅशटॅगपेक्षाही राम मंदिरावरची गाणी यूट्यूबवरही ट्रेंडमध्ये राहिली आणि इन्स्टावरच्या रीलमध्येही. ती कशी, त्याची ही आकडेवारी बघा. भारत का बच्चा बच्चा हे गाणं राम मंदिराच्या ट्रेंडमध्ये सर्वात वर होतं. शिवाय जुबिन नौटियाने गायलेलं मेरे घर में राम आए है या गाण्याने इन्स्टावर धुमाकूळ घातल्याचं आकडेवारी सांगते. लगबीर सिंग लाखा, सुश एंड योहान म्युझिक आणि तिवारीने केलेलं केसरी के लाला हे गाणंही हिट झालं होतं. आदिपुरुष सिनेमातली जय श्रीराम अभिराम सियाराम ही गाणीही राम मंदिरच्या ट्रेंडमध्ये तुफान गाजल्याचा डेटा सांगतोय. ही 5 रामावरची गाणी वापरून तयार करण्यात आलेल्या रील्सची संख्या मोठी आहे. यावरून इन्स्टाचा वापर कसा ट्रेंड सेट करण्यासाठी केला गेलाय हे नंबर्समध्ये दिसतंय. अयोध्येच्या राम मंदिरचा लोकार्पण सोहळा आठवा आणि त्यावेळी तुम्ही पाहिलेले रील्स आठवा. त्यात 100% या 5 पैकी एकही गाणं तुम्ही ऐकलं नसेल असं होऊच शकत नाही. फक्त इन्स्टाच नाही तर यूट्यूबवरही या गाण्यांनी अजेंडा सेट करण्यात हातभार कसा लावलाय त्याचाही डेटा बघा. 8 महिन्यात आदिपुरुषच्या जय श्रीराम गाण्याने 141 मिलियन व्ह्यूजचा टप्पा गाठलाय, तर राम सिया रामने तर 219 मिलियन व्ह्यू मिळवले. भारत का बच्चा बच्चा गाणं अवघ्या 2 महिन्यात 7.5 मिलियनच्या आसपास आहे, तर केसरी के लाला गाण्याने 2 महिन्यात 84 मिलियन व्ह्यूज मिळवले. राम आएंगे या गाण्याने 4 महिन्यातच 63 मिलियनचा टप्पा गाठला, तर इतरही गाणी 10-12 मिलियनच्या खाली नाहीत. आता थोडं आणखी पुढे जाऊया आणि तरुण मतांची आकडेवारी पाहूया. आता या डेटातून एक गोष्ट नीट लक्षात येते की देशातील 2024ला तरुण मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्याशिवाय पर्याय नाही. पण हे तरुण मतदार आहेत कुठे? तर इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर. त्यातही इन्स्टावर जरा जास्तच. त्यामुळे जर या तरुणांपर्यंत पोहोचायचं असेल तर त्यांच्या इन्स्टावर फीडवर पोचावं लागेल. त्यासाठी की फॅक्टर कोण आहेत? तर अर्थात यंग कंटेंट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्स. याशिवाय आणखी एक इंटरेस्टिंग नंबर गेमही आहे. तो काय तेही बघूया. 2017च्या तुलनेत 2023मध्ये 4G युजरची संख्या झपाट्याने वाढली. दर दिवशी 20 कोटी रील्स भारतात बनतात. त्यापैकी 2 कोटी हे तर निव्वळ शेअर्स असतात. शिवाय भारतात 4 जणांपैकी 3 फोनमध्ये इन्स्टा आणि व्हॉट्सअप हे ॲप हमखास असतात. देशात सध्याच्या घडीला 21.5 कोटी तरुण मतदार आहेत. या तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओ, तेही रील्स किंवा छोट्या छोट्या व्हिडिओच्या स्वरूपात पोहोचणं हे महत्त्वाचं असतं. त्यासाठी इन्फ्लुएन्सर्सना हाताला धरून तरुणांपर्यंत पोहोचण्याचा मोदींचा प्रयत्न आहे का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगाच. पण 2024ची निवडणूक ही राजकीय आखाड्यातच नाही तर व्हिडिओच्या आखाड्यातही खेळली जाणार हे तर नक्की आहे. त्यासाठी ते स्ट्रॅटेजी आखून मोदी त्यावर काम करू लागलेत. हे या नंबर गेममधून सध्या तरी दिसतंय. तुर्तास इतकंच. पुन्हा भेटू नवी आकडेवारी घेऊन एका नव्या नंबर गेमसोबत. तोपर्यंत द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.